महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाने व शहरातील विविध खासगी व सहकारी बँकेच्या मदतीने कर्जमाफी शेतकऱ्यांची नावे योजनेसाठी तयार केलेल्या स्वतंत्र वेब पोर्टलवर अपलोड केली होती। विशिष्ट क्रमांक असणारे 11,935 शेतकरी होते। त्यातील 10,254 शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती आहे। आधार प्रमाणीकरण झालेली 9,619 खाती आहेत। त्यानंतर कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्याने व वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात व राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते। त्यामुळे आधार कार्ड केंद्र असल्यामुळे 388 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले होते। अनलॉक मध्ये काही अटी व शर्तींच्या आधारे सर्व आधार कार्ड केंद्र सुरू झाले असल्याने कर्जमाफीपासून वंचित असलेले शेतकरी आधार कार्ड प्रमाणीकरण करण्यात गुंतलेले आहेत। आधार प्रमाणीकरण झालेल्या 11,935 पैकी 9,356 शेतकऱ्यांच्या खात्यात तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोकण ग्रामीण विकास बँक, भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज खात्यात 72 कोटी 59 लाख रुपये जमा झाल्याची माहिती तालुका सहकारी संस्थेचे निबंधक सहदेव केदार यांनी विदर्भ न्यूजला सांगितले आहे। या कामासाठी नंदकिशोर दहिकर, राजेंद्र ठाकरे, नंदकिशोर जवंजाळ यांचे सहकार्य लाभले। अनेक शेतकरी बँकेच्या कर्जापासून वंचित राहणार आहेत, तरी राज्य सरकारच्या वतीने या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कर्जमाफीपासून वंचित असलेले शेतकरी करीत आहेत। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत मोर्शी तालुक्यात 11,935 चा डाटा सर्व बँका, राष्ट्रीयकृत बँक प्लस जिल्हा मध्यवर्ती बँकांनी अपलोड केलेला आहे। त्यापैकी विशिष्ट क्रमांकासह 10,254 खाती लोकांना आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध झालेली आहेत। 9,636 लोकांनी आजपर्यंत आधार प्रमाणीकरण केलेले आहे। 618 लोक शिल्लक आहेत। त्यापैकी तक्रार असलेली खाती 390 होती, ज्याद्वारे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे 160 तक्रारीचं निराकरण झालेलं आहे व मान्य तहसीलदार साहेबांकडे 214 तक्रारीचं निराकरण झालेलं आहे। 6 तक्रारी तालुका स्तरावर व 10 तक्रारी जिल्हा स्तरावर प्रलंबित आहेत। मोर्शी तालुक्यात 9,374 लोकांना 72 कोटी 70 लाखाचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रक्कम प्राप्त झालेली आहे। 15/9/2020 च्या बँकांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीयकृत बँकेचं एकूण वाटप 56 कोटी 30 लाख आहे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं वाटप 17 कोटी 71 लाख आहे, जे की उद्दिष्टाप्रमाणे 55% झालेलं आहे। आणि शेतकरी संख्या राष्ट्रीयकृत बँकेची 5,348 व जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2,648 आहे। असे एकूण 7,996 लोकांना 74 कोटी 1 लाखाचं वाटप मोर्शी तालुक्यात आज मितीस झालेलं आहे व वाटपाची आणखी प्रक्रिया सुरू आहे। हे 15/9/2020 ची फिगर आहे। लेटेस्ट फिगर आम्हाला सोमवारी मिळेल। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।